नर्सिंग करणारे स्टुडंट यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी आहे. आपण बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये जे की नोटीस आलेलं होतं एम एच नर्सिंगसाठी CET सेल केलेलं. त्याच्यामध्ये लास्ट डेट दिली होती 16/3/2026. तर ती डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे सगळ्या एम एच नर्सिंग करणाऱ्या स्टुडंटसाठी. तर ज्यांना कुणाला डेट्स जाणून घ्यायची असेल त्यांनी व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. मी दीक्षा कटला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत नोटीस जे की CET सेलनी रिलीज केलेलं आहे. तर CET सेलनी रिलीज केलेलं आहे 30 तारखेला. आज 30 तारीख आहे. तर 30/3/2026 CET सेलनी रिलीज केलेला आहे. फायनल एक्सटेन्शन दिलेलं आहे, म्हणजे डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर नोटीस नंबर हे 4 आहे. त्याच्या आधी बघा प्रेफरन्समध्ये नोटीस नंबर दिलेले आहेत तुम्हाला. पहिलंच नोटीस होतं नोटीस नंबर 23/1ला 23/1/2026. दुसरं नोटीस होतं 24/2/2026 आणि तिसरं नोटीस होतं 16/3/2026. ह्या नोटिफिकेशन आलेल्या होत्या. ह्या आता नोटिफिकेशन त्याच्यानंतर अजूनही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर ज्यांना कुणाला डेट जाणून घ्यायचे असतील त्यांनी आत्ताच आमच्या ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शनला व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळून जातील आपल्या ग्रुपच्या. तिथे जाऊन चेकआउट करा. तुम्हाला सगळं मिळून जातील डेट्स आणि सगळे व्हिडिओज पण यूट्यूबला अवेलेबल असतील. तर बघा जे प्रेफरन्स आहे नोटीस नंबर 3 जे की लास्ट डेट होती आपली ॲप्लिकेशनची 16/3/2026. तर ही लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर ती डेट दिलेली आहे आता 25/3/2026 असं दिलेलं आहे फॉर्म फिलिंगसाठी. आता ज्यांना कुणाला फॉर्म भरायचे असतील एम एच नर्सिंगला, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल एम एच नर्सिंग किंवा नर्सिंग फील्ड किंवा मेडिकल फील्डला, त्यांनीच लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावे. आणि ज्यांना कुणाला अडथळा गेला असेल एक्झाममध्ये आपल्या फॉर्ममध्ये, तर आपण ज्यांना कुणाला अडथळे क्लिअर झाले असतील किंवा डॉक्युमेंटचे इश्यूज क्लिअर झाले असतील त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं. कारण आता तुम्हाला अजून परत लास्ट एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर फायनल एक्सटेन्शन आहे एम एच नर्सिंग CETचं. तर खाली बघा शेड्यूल दिलेलं आहे. तर शेड्यूल बघण्याआधी तुम्ही बघा तुमच्यासाठी एम एच नर्सिंगवाल्या स्टुडंटसाठी आमच्याकडे फुल पॅकेज अवेलेबल आहे. त्या फुल पॅकेजमध्ये काय काय अवेलेबल आहे तर ते बघा. 40 मॉक टेस्ट अवेलेबल असणार आहे तुमच्या, जे की हेल्पफुल होणार आहे तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी अभ्यासात आणि तुमचं नॉलेज गेन करण्यासाठी. त्याच्यामुळेच तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी. सोबतच तुम्हाला CET सेलनी घेतलेले जे की 5 मॉक पेपर होते ऑफिशियल पेपर, ते सुद्धा तुम्हाला मिळण्यात येणार आहेत. तर सोबतच 40 मॉक टेस्ट आणि 5 पेपर हे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे समोर चालून. सोबत तुम्हाला मास्टर बुक सुद्धा मिळणार आहे त्या फुल पॅकेजमध्ये. फुल पॅकेजमध्ये बघा मास्टर बुकमध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत. तर फीचर्स बघा त्याच्यामध्ये एका सब्जेक्टला 500 MCQ म्हणजेच असे 5 सब्जेक्ट मिळून 2500 MCQ तुम्हाला अवेलेबल करण्यात आहे त्या बुकमध्ये. आजपर्यंत अशी बुक कोणी काढलेली नाही. तर आम्ही पहिली एम एच नर्सिंगसाठी बुक काढलेली आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सनी. तर ह्या बुकचा पूर्ण लाभ घ्या. पूर्ण बुक सोल्ड आउट झालेले आहेत. तर ज्यांना कुणाला बुक पाहिजे असेल त्यांना फॉर्मॅटमध्ये बुक मिळेल. सोबतच तुम्हाला लाईव्ह सेशन एका आठवड्यात 3 लाईव्ह सेशन असं अवेलेबल करण्यात येतील. तर ह्या लाईव्ह सेशनमध्ये काय अवेलेबल असणार तर पहिलं तर तुमचं डाऊट क्लिअर असणार, जे की तुम्हाला एक्झाम रिलेटेड, सिलेबस रिलेटेड किंवा स्टडी रिलेटेड काही डाऊट असेल तर डाऊट क्लिअर करणार येतील. सेकंड म्हणजे तुमचं जे की इम्प्रूव्हमेंट आहे, जिथे तुम्ही डाऊन पडत असाल तिथे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हेल्प होईल. आणि तुम्हाला स्टडी रिगार्डिंग कुठं काही प्रॉब्लेम जात आहे किंवा कोणतं पर्सनल इश्यू जात आहे एक्झामसाठी ते सॉल्व्ह करण्यात येतील. तर हे सगळं तुमचं अवेलेबल आहे फुल पॅकेजमध्ये. तर ज्यांना कुणाला फुल पॅकेज पाहिजे असेल त्यांनी आताच DM करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आमच्या ग्रुपसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या लिंक मिळून जातील आपल्या ग्रुपच्या. तिथे जॉईन करा तुम्हाला सगळं मिळून जाईल. फुल पॅकेजसुद्धा मिळून जातील. तर आम्हाला DM करा फुल पॅकेजसाठी आताच, ज्यांना कुणाला गरज आहे. आणि ज्यांना कुणाला वाटतंय की आपल्याला कॉलेज चांगली मिळावं त्यांनी आत्ताच आमची बॅच जॉईन करावी. तर बघा रजिस्ट्रेशनची डेट कोणती दिलेली आहे. तर रजिस्ट्रेशनची डेट आहे 31/3/2026 ते 4/4/2026. म्हणजे लास्ट डेट, सबमिशन डेट वगैरे काय आहे ते डॉक्युमेंट्सची ते बघून घ्या. सगळी आहे 31/3 ते 4/4 हे तुमची डेट दिली आहे. आणि त्याच्यानंतर बघा पेमेंट, जी की पेमेंटची डेट आहे तर ते सुद्धा 31/3/2026 ते 4/4/2026 पर्यंतची आहे डेट. तर तुम्हाला ज्यांना कुणाला वाटतंय की खरंच आपल्याला नर्सिंगमध्ये स्कोप आहे बा आणि आपल्याला ॲडमिशन करायला पाहिजे आणि आपल्याला चांगली कॉलेज मिळायला पाहिजे, तर त्यांनी आताच रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशनची डेट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. तर रजिस्ट्रेशनच्या डेटवर लक्ष द्या. आता तुमचं टेंटेटिव्ह एक्झामिनेशन शेड्यूल 6/5/2026 किंवा अजून 7/5/2026 ही राहणार आहे. तर तुम्हाला ज्यांना कुणाला वाटतंय की हां बा आम्हाला द्यायला पाहिजे एक्झाम त्यांनी आताच रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्यानंतर बघा हे जे रजिस्ट्रेशन होणार आहे ते ऑफलाईन न होता ऑनलाईन राहणार आहे. सगळ्यांना माहितीच आहे. तर ऑनलाईन
राहणार आहे. त्यांच्यानंतरच सगळं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही एखाद्या कॅफेला जाऊन करू शकता, किंवा ज्यांना कुणाला वाटतं की आमच्या थ्रू करायचं तर आमच्या थ्रू पण करू शकता. आम्ही रजिस्ट्रेशन करून देत असतो. ज्यांना कुणाला रजिस्ट्रेशनचा अडथळा जात असेल त्यांनी आताच रजिस्ट्रेशनसाठी पण आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि पेमेंटसाठी आपला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग UPI सुद्धा यूज करू शकता. तर आता याच्यानंतर जी नोट दिलेलं आहे तर नोटमध्ये काय लिहिलं आहे बघा. तर याच्यानंतर कधी आता एकही एक्सटेन्शन होणार नाही आहे रजिस्ट्रेशनसाठी. तर हे फायनल रजिस्ट्रेशनचे एक्सटेन्शन असणार आहे. तर याच्यानंतर काही पण अडथळे आले तरी रजिस्ट्रेशन एक्सटेंड होणार नाही. तर ज्यांना कुणाला अजूनही राहिलेला रिमेनिंग स्टुडंट असेल त्यांनी आताच रजिस्ट्रेशन करावी. आणि जे अप्लिकंट आहेत ते लास्ट डेटच्या डेडलाईनपर्यंतच करा, कारण त्याच्यानंतर कधीच होणार नाही आहे रजिस्ट्रेशन. तर हे सगळं रजिस्ट्रेशनच्या डेट आहेत तुम्हाला. तर रजिस्ट्रेशनच्या डेट लक्षात ठेवा आणि रजिस्ट्रेशन लक्षपूर्वक करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन अबाउट MS नर्सिंग CET तर त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.